मी रात्रीलाच आईला सांगून ठेवते की उद्या माझ्या आवडीची भाजी बनव. आता ती कोणती आहे पुढे सांगतेस. त्याच्या आधीने मी इकडे सकाळीच केसांना हेअर ऑइल करायला घेतले, कारण माझ्या केसांना इतकं जाळी झालते आणि असं काही केसाला तेल लावायचं म्हणजे मी तर 4-5 महिन्याला एक बारच करते. ते पण असं काही केसांचं गंजा गुत्तात, केसांचा प्रॉब्लेम झालाच असो. त्याच्यासाठी मी असं काही आपलं नॉर्मल कोकोनट ऑइलच यूज करते. त्याच्यानं छानसा मसाज करून घेतले, कारण मला लगेच हेअर वॉश सुद्धा करून घ्यायचं होतं. आणि इकडे माझ्या रागूला आज कुठं जायचं होतं की काय की नुसतं मम्मा बाय तेच चालतं. असो, आई आज एसर वड्या केलती, जे मला जेवायला खूपच आवडते. आणि इकडे मी फ्रेश अप होऊन तर 2 तास झालं, पण माझ्या लेकीवामध्येच इतकी बिझी होते, कारण स्वीटी पडली, लाली उठली आणि तिला जेव घालायचं, हिला झोपी घालायचं, असलंच काम लागलं. जर स्वीटीला मी सोबत घेऊन बसले तर तिचं एवढं पसारा होणं एकदम कॉमन आहे. सो ते सगळं पसारा आवरले. आणि गोष्ट म्हणजे आई आमच्यासाठी नाही, म्हणजे मायलेकीवासाठी मधली बाज बहिरच आणून घातले, कारण उन्हाला बसायला तर छान वाटलं. आणि लगेच इकडे माझ्या दोन्ही पण बाळांना झोपी घातले. आता दुपारच्या टाइमला मी पण रेस्ट करायचं म्हणजे नाही, त्याच्यामध्ये असं काही टाइमपास करत राहते. असो, पिल्लू उठल्यावर दोघी पण छतवर गेलो, कारण आई कपडे घडी करत बसलते आणि माझी इकडे स्वीटी सनला सुद्धा मोन म्हणालते. चला, असं संपला आमचा आजचा दिवस. बाय.